हा इथं मी आता 37 साईजचं कटोरी ब्लाऊज शिवते हे पहा. आणि ज्यावेळेस काय होतं, हे कापड आहे ना, हे असं आहे, की याचे धागे निघतायत. हे पहा एकदम म्हणजे वेगळंच ब्रासोमधलं कापड आहे, असे धागे निघतात. तर त्यावेळेस काय होतं, याची कटोरी ना इथं फिसकली जाते. आता ही कटोरी फिसकू नये म्हणून काय करायचं, आता हे पहा मी आतून आपण असं एकदम फिनिशिंगमध्ये काम केलं आहे, कुठंच काही नाही. पण आता ही तरी पण निघू शकतं. आता इतकं फिनिशिंगमध्ये त्यामुळे नाही निघायला पाहिजे. पण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज घालतो, त्यावेळेस ते ताणलं जातं आणि ताणल्यानंतर इथं कटोरी कापड सोडते. त्यामुळं काय करायचं हा पार्ट आहे ना, हा कटोरीच्या साईडला आहे. हे पहा आणि हे कटोरीच्या साईडला घेऊन म्हणजे हे असं घेऊन याच्यावरती आता मी एक दाब शिलाई देऊन घेते. जेणेकरून म्हणजे काहीही हे झालं ना, तरी पण निघत नाही. जेणेकरून कितीही अशी शिलाई दिल्यानंतर. आता याला मी दिलेली हे पहा दुसरी कटोरी. अशी एक शिलाई देऊन घेतली. ही अशी दाब शिलाई. आता याला तुम्ही कितीही खेचलं, ओढलं, काहीही केलं, तर आतला जी शिलाई आहे ना, ती ओढली जात नाही. हे पहा असं केलं तरी पण. कारण की आपण याला दाब शिलाई दिली ही आतून अशा प्रकारे दिलेली आहे. जी की कटोरीच्या साईडला सगळं कापड केलंय आणि त्यानंतर त्याच्यावरती एक शिलाई दिलेली आहे. तर तुम्ही पण ज्यावेळेस असे ब्लाऊज येतात ना, ह्या सुतातले किंवा प्रत्येक ब्लाऊजला देखील ही दाब शिलाई देऊ शकता किंवा मग अशा वेळेस पण देऊ शकता. थँक